Good morning, student. Last time we have studied bond enthalpy now and average bond enthalpy in polyatomic molecule. Today we have studied reaction and bond enthalpy. In a chemical reactions कोणतीही जर केमिकल रिॲक्शन असेल तर त्याच्यात बॉन्ड्स काय होतात तसं ब्रोकन अँड फॉर्म होत असतात बरोबर आहे की नाही. And now the enthalpies of reaction involving the substance having covalent bonds. जो रिॲक्शनमध्ये कोणता सबस्टन्स जो आहे त्याच्यामध्ये कोणत्या सबस्टन्समध्ये काय असणार आहे कोव्हॅलंट बॉन्ड आहे आर कॅल्क्युलेटेड बाय नोईंग द बॉन्ड एन्थाल्पीज आणि त्याच्यावरूनच आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत मग बॉन्डची एन्थाल्पी कॅल्क्युलेशन करणार आहे बॉन्ड एन्थाल्पी of reactant and those of product. The calculation assume all the bonds of a given type are identical. ते दाखवलेलेच ते बघा एन्थाल्पी चेंज ऑफ द रिॲक्शन दिलेली आपल्याला एक जनरल रिॲक्शन दिलेली आहे डेल्टा आर एच नॉट इक्वल टू समेशन डेल्टा एच नॉट रिॲक्टंट मायनस समेशन एच नॉट प्रॉडक्ट. आता ही झाली जनरल रिॲक्शन किंवा इट इज कॉल्ड एज हायपोथेटिकल रिॲक्शन. नेक्स्ट आता आपण एक एक्झाम्पल घेऊन सांगू शकतो. कन्सिडर द रिॲक्शन H2 प्लस I2. हायड्रोजनचे दोन मॉलिक्युल आहेत आयोडीनचे दोन आहेत आणि त्याच्यापासून काय फॉर्म झाला आहे प्रोडक्ट मग ट्वाईस HI हायड्रोजन आयोडाईड. द एन्थाल्पी इज गिव्हन बाय मग आपण एन्थाल्पी कशी लिहिणार ह्या ह्या स्वरूपात लिहिणार ना डेल्टा आर एच नॉट इक्वल टू डेल्टा एच नॉट एच दोघांमध्ये बॉन्ड आहे ना हायड्रोजनच्या मॉलिक्युलमध्ये तिथे आपण म्हटलंच आहे ना covalent bond. Having the covalent bonds are calculated by knowing the bond enthalpies of the reactant and product plus delta H naught I त्यांनी प्रॉडक्ट मिळाला आपल्याला डेल्टा एच नॉट एच आय. आलं लक्षात. आता पुढे बघा पुढचा जो पॉईंट आहे आपला महत्त्वाचा पॉईंट येत हा हेसिस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. हा एक महत्त्वाचा आता त्याची स्टेटमेंट महत्त्वाची आहे आणि एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. आलं तुम्हाला समजा क्वेश्चन याच्यावर विचारला गेला स्टेट अँड एक्सप्लेन हेसिस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन असा क्वेश्चन विचारला जाईल तेव्हा तुम्ही तिथं स्टेटमेंट लिहायची आणि जिथे एक्सप्लेन म्हटलेलं असेल तिथे तुम्ही एक्झाम्पल देऊन ते एक्सप्लेन करायचं आहे. तर त्याची स्टेटमेंट बघा कशी आहे. ओव्हरऑल द एन्थाल्पी चेंज फॉर अ रिॲक्शन इज इक्वल टू द सम ऑफ द एन्थाल्पी चेंजेस ऑफ अ इंडिव्हिज्युअल स्टेप्स इन द रिॲक्शन. आता तिथं बघा काय म्हटलेलं आहे की कशाशी इक्वल आहे सम की एन्थाल्पी चेंजेस ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप इन द रिॲक्शन. ज्या स्टेप्स रिॲक्शनमध्ये ज्या इंडिव्हिज्युअल स्टेप्स येतील इक्वल कशाशी आहे तर ओव्हरऑल द एन्थाल्पी चेंज. लक्षात ही झाली त्याची स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो सिंथेसिस ऑफ अमोनिया NH3 म्हटलेलं आहे ना तिथं. कन्सिडर द सिंथेसिस ऑफ NH3 ट्वाईस H2 प्लस N2 गिव्ज N2H4. आता बघा हा जो N2H4 आहे ही झाली त्याची पहिली स्टेप. सेकंड स्टेपमध्ये बघा आता N2H4 प्लस H2 गिव्ज ट्वाईस NH3 काय मिळालं आपल्याला अमोनिया मिळाला. ह्या दोन स्टेप्स आहेत आणि आपण ती जी टोटल शेवटची जी स्टेप्स केली ह्या दोन स्टेप मिळून जे आपल्याला काय मिळालं बघा थ्राईस H2 प्लस N2 किती हायड्रोजनचे आहेत थ्राईस आहेत ना हे पहिल्या स्टेपमध्ये दोन झाले ना ट्वाईस H2 आणि सेकंड स्टेपमध्ये एक H2 झाला म्हणजे किती झाले ते थ्राईस H2 प्लस N2. N2 काय आता N2 झाला आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळालं मग ट्वाईस NH3. आलं लक्षात ट्वाईस NH3. आता N2H4 पहिल्या स्टेपमधला जो N2H4 आहे आणि सेकंड ते काय झालं गेट कॅन्सल झालं सारखे आहेत ना मग ते गेट कॅन्सल झाले म्हणून तिथे फक्त N2 उरला ना. मग आपण तुम्ही डायरेक्ट अशी ही स्टेप लिहू शकता थ्राईस H2 प्लस N2 गिव्स ट्वाईस NH3. ही वन स्टेपमध्ये होते आणि ही वन ऑर टू मोर स्टेपमध्ये ही रिॲक्शन होते. आणि लक्षात the sum of the enthalpy changes for the step first and second is equal to the enthalpy change for the overall reaction. बघा आताच मी जे मगाशी सांगितलं तेच तिथं म्हटलेलं आहे. आता ॲप्लिकेशन ऑफ हेसिस लॉ. ॲप्लिकेशन म्हणजे त्याचं काय आहे की हेसिस लॉ कशासाठी युजफुल आहे बरोबर आहे की नाही. हेसिस लॉ जो आहे हॅज बीन युजफुल टू कॅल्क्युलेट द enthalpy changes for the reaction with their enthalpies being not known experimentally. हेसिस लॉचा यूज काय होतो तर कॅल्क्युलेट द एन्थाल्पी चेंजेस. कारण की आपण हेसिस लॉची जी स्टेटमेंट आहे ओव्हरऑल द एन्थाल्पी चेंज फॉर अ रिॲक्शन इज इक्वल टू द सम ऑफ एन्थाल्पी चेंजेस ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप्स इन द रिॲक्शन.
आणि त्याचं यूज पण काय म्हटलेलं आहे मग तिथं की कॅल्क्युलेट द एन्थाल्पी चेंजेस फॉर द रिॲक्शन विथ देअर एन्थाल्पीज. जो एन्थाल्पीमधला चेंज आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठीच आपण हेसेस लॉचा यूज करत असतो. आलं लक्षात? हे झालं त्याचं ॲप्लिकेशन ऑफ हेसेस लॉ. आता आपला पुढचा जो पॉईंट आहे स्पॉन्टेनियस इरिव्हर्सिबल प्रोसेस. बघा आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय ते बघितलं मागच्या टर्ममध्ये. आता स्पॉन्टेनियसचा अर्थच काय होतो? स्पॉन्टेनियस बघा आपण शब्द यूज करतो बऱ्याच ठिकाणी. स्पॉन्टेनियस म्हणजे स्वयंपूर्ण ज्याला आपण म्हणतो, उत्स्फूर्तपणे आपण ते मांडतो, बरोबर आहे की नाही? त्याला स्पॉन्टेनियस प्रोसेस असं म्हणतात. स्पॉन्टेनियस प्रोसेस जी आहे ती एक नॅचरल आहे, नॅचरल टेंडन्सी आहे. स्पॉन्टेनियस प्रोसेस हॅव अ नॅचरल टेंडन्सी टू ऑकर. नैसर्गिक प्रक्रिया आहे ती, नॅचरल टू ऑकर अँड डू नॉट रिक्वायर. बघा हे महत्त्वाचं आहे आता की डू नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स फॉर देअर ऑकरन्स. बरोबर आहे की नाही? कोणत्याही एक्सटर्नल इन्फ्लुएन्सची गरज पडत नाही ती ऑकर होण्यासाठी. स्पॉन्टेनियस जी प्रोसेस आहे ती एक नॅचरल प्रोसेस आहे, म्हणून ऑकर होण्यासाठी कोणत्याही एक्सटर्नल बाहेरच्या घटकाची आपल्याला तिथं गरज पडत नाही. स्पॉन्टेनियस प्रोसेसेस हॅव अ नॅचरल टेंडन्सी टू ऑकर अँड डू नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स फॉर देअर ऑकरन्स. आपण आता तिथं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगू शकते मी स्पॉन्टेनियस प्रोसेसचं, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल. बघा तुम्ही धबधबा प्रत्येकानेच बघितलेला आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही जाऊन पण आला असेल धबधबे बघायला, बरोबर आहेत की नाही? फ्लो ऑफ वॉटर, जो वॉटरचा फ्लो असतो ना, फ्रॉम हाय लेवल टू लो लेवल, तो कधीही हाय लेवलकडनं लो लेवलकडे असतो. आणि हे कशाचं एक्झाम्पल आहे? स्पॉन्टेनियस प्रोसेसचं. किंवा आपण असंही सांगू शकतो की फ्लो ऑफ हीट फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. हीटचा जो प्रवाह आहे, फ्लो ऑफ हीट, तो कुठून असतो? हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. दीज आर द एक्झाम्पल फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस. आलं लक्षात? आता की पॉईंट जो आहे बघा पुढचा, की पॉईंट्स ऑफ स्पॉन्टेनियस प्रोसेस. तुम्ही जर बुकमध्ये बघत असाल तर हा पार्ट आपल्याला रिड्यूस झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा काही इथं शिकवणार नाही. नेक्स्ट पॉईंट जो आहे आता आपला एनर्जी अँड स्पॉन्टॅनिटी हा आहे, म्हणून तो डायरेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आता एनर्जी अँड स्पॉन्टॅनिटी म्हणजे काय? आता ही जी स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे, एनर्जी अँड स्पॉन्टॅनिटीमध्ये बघा स्पॉन्टेनियस रिॲक्शन टेक प्लेस. स्पॉन्टेनियस जी रिॲक्शन आहे, स्पॉन्टेनियस रिॲक्शन टेक प्लेस इन अ डायरेक्शन इन विच एनर्जी ऑफ द सिस्टीम इज लोवर्ड. केव्हा कुठं टेक प्लेस होते? कुठं होते की जेव्हा एनर्जी असते सिस्टीमची इज लोवर्ड अँड इट अकंपनेड बाय रिलीज ऑफ एनर्जी. एनर्जी काय होत असते? रिलीज. एनर्जी जर रिलीज झाली म्हणजे मग ती कोणती प्रोसेस आहे? आपण बसलो कोणत्या रिॲक्शन बघितल्या? एंडोथर्मिक रिॲक्शन अँड देन एक्झोथर्मिक रिॲक्शन. जर एनर्जी रिलीज होत असेल तर ती रिॲक्शन कोणती असणार आहे? मग एक्झोथर्मिक रिॲक्शन, राईट? एनर्जी रिलीज होती म्हणजेच ती रिॲक्शन कोणती आहे? एक्झोथर्मिक रिॲक्शन. ते रिॲक्शनमध्ये बघा आता NaOH आणि HCl आहे. समजा कोणती आपण रिॲक्शन घेतली किंवा ऑन अदर हँड सांगते मी तुम्हाला. आईस मेल्ट्स. आईस जो आहे बर्फ स्पॉन्टेनियसली मेल्ट होत असतो तो केव्हा? अबाव 0 डिग्री सेल्सिअस बाय ॲब्सॉर्बिंग द हीट फ्रॉम द सराउंडिंग. तेव्हा तो काय करतो? ॲब्सॉर्ब द हीट बाय द. जेव्हा हीट ॲब्सॉर्ब होत असते तेव्हा ती रिॲक्शन कोणती असते? मग एंडोथर्मिक, राईट? रिॲक्शन इज एंडोथर्मिक. जेव्हा हीट ॲब्सॉर्ब असते तेव्हा ती रिॲक्शन म्हणजे हे जे आहे दीज आर द एंडोथर्मिक अँड स्पॉन्टेनियस. इट इज क्लिअर दॅट द एक्झोथर्मिसिटी is not sufficient creation for deciding of the spontaneity, and there needs to be another factor to describe the spontaneity. एनर्जी आणि स्पॉन्टॅनिटीचा संबंध कसा आहे ते मला लक्षातच आलं असेल एक्झोथर्मिक रिॲक्शनमधनं आणि एंडोथर्मिक रिॲक्शनवरून. आलं लक्षात? आता आपला पुढचा जो टॉपिक आहे एन्ट्रॉफी म्हटले. बघा ही पण महत्त्वाचा टॉपिक आहे. एन्ट्रॉफीची डेफिनेशन तुम्हाला 1 मार्कासाठी विचारली जाऊ शकते. एन्ट्रॉफी म्हणजे काय? अगदी सोपी डेफिनेशन आहे त्याची एन्ट्रॉफीची. थर्मोडायनामिक प्रॉपर्टी आहे, हे लक्षात ठेवा. एन्ट्रॉफी जी आहे ती द थर्मोडायनामिक प्रॉपर्टी. आणि त्याची डेफिनेशन आपण कशी सांगू शकतो बघा. विच मेजर द डिसऑर्डर ऑर रँडमनेस ऑफ द सिस्टीम. काय? विच मेजर द, लक्षात ठेवायची एन्ट्रॉफीची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. काय मेजर करते? विच मेजर द डिसऑर्डर ऑर रँडमनेस, किंवा रँडमनेस म्हटलं तरी चालेल तुम्ही. रँडमनेस ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड ॲज एन्ट्रॉफी.
एंट्रोफी जी आहे तिचं सिम्बॉल काय आहे, सिम्बॉल प्रत्येकाने लक्षात ठेवायचे आहेत, कारण की नेक्स्ट लेक्चरला आपण जे एक्झाम्पल घेणार आहोत त्याच्यामध्ये सिम्बॉल माहिती असणं खूप गरजेचं आहे. येस, डिनोटेड बाय यस, कॅपिटल येसने एंट्रोफी दाखवली जाते. ग्रेटर द डिसऑर्डर ऑफ द सिस्टीम लार्जर इन इट्स एंट्रोफी. जर समजा रँडमनेस जास्त असेल जे किंवा डिसऑर्डर जर जास्त असेल तर जे त्याची एंट्रोफी पण काय असते, जास्त लार्जर असते. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये आईसचं बुकमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे बघा. आईस हायली ऑर्डर स्टेट, डिसऑर्डर स्टेट अँड देन हायली डिसऑर्डर स्टेट म्हटलं बघा. आईसमध्ये बघा आता आईस इज कन्व्हर्टेड इन टू वॉटर. आपल्याला तर माहितीच आहे आईस कशामध्ये कन्व्हर्ट होतो हे आपण सॉलिड, लिक्विड अँड देन वॉटर गॅसेस स्टेटमध्ये बघितलेलेच आहे. आईस हा सॉलिड फॉर्ममध्ये असतो, तो जेव्हा वॉटरमध्ये जातो तेव्हा तो लिक्विड फॉर्ममध्ये होतो आणि जेव्हा तो व्हेपर्समध्ये जातो तेव्हा तो गॅसेस फॉर्ममध्ये होतो. आईस इज कन्व्हर्ट इन टू वॉटर अँड वॉटर इज कन्व्हर्ट इन टू व्हेपर. देन डिसऑर्डरनेस इन्क्रीजेस हॅन्स एंट्रॉफी. जसे बघा त्याचा डिसऑर्डरनेस वाढत गेला म्हणजे त्याची एंट्रॉफी पण काय होणार आहे, वाढणार आहे. हे वाक्य महत्त्वाचं आहे. डिसऑर्डरनेस इन्क्रीजेस, एंट्रॉफी इज ऑल्सो इन्क्रीजेस. लक्षात हे झालं. आता एंट्रॉफी, आता जी एंट्रॉफी इन्क्रीजेस, आता हे बघा जी डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ डिसऑर्डरनेस इज अ गॅस. पुढे जे आपल्याला दिलेलं आहे बघा, आता डिसऑर्डरनेस जी आहे आता कशी वाढत जाते ती आता आपल्याला तिथं सांगितलेचं आहे. इन गॅस, देन लिक्विड अँड देन सॉलिड. दस द डिसऑर्डर अँड एंट्रॉफी इन्क्रीजेस, डेल्टा एस इज पॉझिटिव्ह. डेल्टा एस म्हणजेच काय, चेंज इन एंट्रॉफी. डेल्टा एस काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आलं लक्षात. एंट्रॉफीची डेफिनेशन खूप महत्त्वाची. आता त्याच्याच पुढे बघा क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रॉफी म्हटले बघा. आता इथं हा आपला लास्ट टॉपिक येत आहे या चॅप्टरचा, म्हणजे आपल्या इथं चॅप्टर संपते आता. पुढचे जे पॉईंट आहेत ते सगळे रिड्यूस झालेले आहेत, ते तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहेत म्हणून ते आपण काही घेणार नाही. हा आता लास्ट पॉईंट आहे आपला क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रॉफी, आणि याच्यानंतर मी न्यूमेरिकल्स घेणार आहे, ते आपलं लास्ट लेक्चर असणार आहे. क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रॉफी बघा. आता एंट्रॉफी इज अ मेजर ऑफ, डेफिनेटली द एंट्रॉफी चेंज आहे. द एंट्रॉफी चेंज ऑफ अ सिस्टीम इन अ प्रोसेस इज द रेशो ऑफ हीट ट्रान्सफर्ड. बघा क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन कशी दिलेली त्याची. द एंट्रॉफी चेंज ऑफ अ सिस्टीम इन अ प्रोसेस इज द रेशो ऑफ हीटचा रेशो डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. हा फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला तुम्ही त्याच्यावरून तुम्ही डेफिनेशन तयार करू शकता. रेशो कशाचा म्हटलेला आहे आपल्याला, रेशो ऑफ हीट. क्यू म्हणजे काय असणार आहे, हीट आहे ना क्यू म्हणजे, आणि टी म्हणजे काय मग ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग आपण डेफिनेशन कशी तयार करू शकतो, द एंट्रॉफी चेंज ऑफ अ सिस्टीम म्हणजेच डेल्टा एस, राईट. is the ratio of heat transferred in a reversible manner and absolute temperature at which heat is transferred is called as quantitative definition of entropy चे. आता हीट जी आहे, हीट इज एक्सप्रेस, ही तुम्हाला माहितीच आहे. हीट कशामध्ये एक्सप्रेस करतात, जूलमध्ये एक्सप्रेस करतात, आणि टेम्परेचर कशामध्ये एक्सप्रेस करता, केल्विनमध्ये एक्सप्रेस करता. मग आपण त्याचं युनिट्स कसं तयार करू शकतो, डेल्टा एचचं जूल पर केल्विन, कारण की फॉर्म्युल्यामध्ये क्यू अपॉन टी दिलेला आहे ना, म्हणून त्याचं युनिट कसं येईल मग, जूल पर केल्विन. एंट्रॉफी ऑर इट्स अ चेंज म्हणजेच डेल्टा एस इज अ स्टेट फंक्शन. हे लक्षात ठेवायचं आहे. एंट्रॉफी कोणतं फंक्शन आहे, स्टेट पाथ फंक्शन आणि स्टेट फंक्शन दोन बघितलेले आहेत आपण, बरोबर आहे की नाही. म्हणून एंट्रॉफी इज अ स्टेट फंक्शन अँड डिपेंड्स ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट. आलं लक्षात. आता आपलं हे चॅप्टर इथं एंड झालं आहे. आपल्या चॅप्टरचा तुम्हाला सगळे पॉईंट क्लिअर झाले असतील. तुम्ही पुन्हा ते एकदा व्यवस्थित रीड करायचे आहे बुकमधूनच. म्हणजे पाठ करायची गरज नाही, फक्त तुम्ही एक वेळा सगळे पॉईंट एक एक दोन दोन तीन तीन पॉईंट एक एक तीन तीन चार चार पॉईंट वाचले तरी अर्धा तासात ते वाचले जातात. रोज अर्धा तास काढायचा आणि ते एवढे चॅप्टर जे आहेत आपलं एक एक पॉईंट व्यवस्थित टेक्स्टबुकमधनं वाचायचे. कारण की आपल्याला जे तुम्हाला जी CET द्यायची आहे किंवा नीट एक्झाम द्यायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला टेक्स्टबुक खूप चांगलं आहे आपलं, त्याच्यामध्ये डीप स्टडी आहे सगळा. तर आपलं टेक्स्टबुक पण आपण टेक्स्टबुक वाचतच नाही, काही स्टडी करत नाही टेक्स्टबुकचा. त्याच्यामुळे व्यवस्थित टेक्स्टबुक रीड करायचं. म्हणजे जे पॉईंट तिथं दिलेले आहेत, मी ते मला शिकवले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित स्वतः घरी वाचायचे. म्हणजे आपल्याला अजून जास्त कन्सेप्ट क्लिअर होतात आपण स्वतः वाचल्यावर. आलं लक्षात. आता नेक्स्ट लेक्चर जे आहे आपलं ते एक्झाम्पलचं आहे. मी 2-3 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत तिथं आणि फॉर्म्युले लिहून दिलेत तुम्हाला, जे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत त्या चॅप्टरमधले.
ते सगळे फॉर्म्युले मी तिथं लिहून दिलेले आहेत आणि 2-3 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. चॅप्टरमध्ये भरपूर एक्झाम्पल आहेत ते तुम्ही नंतर स्वतः सॉल्व करायचे आहेत. ओके, थँक्यू.